हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्टोरीकडे वळूयात. हो का, मग मारून घे. म्हणजे 15 वर्षांपासून मी खूप मिस केलं तुला. मारणं किती हात शिवशिवत होते माझे. आता साफ करते, मेघना म्हणाली आणि त्याला मारायला लागली. तसा तो उठला आणि तिच्यापासून पळायला लागला. तीही त्याच्या मागे मागे त्याला मारायला धावू लागली. आता दोघंही खूप हसत होते आणि पळत होते. तो पुढे आला आणि ती मागे. यार मेघना, तू अजूनही लहानच आहेस. मला वाटलं होतं आता तरी तुला अक्कल आली असेल, पण नाही, तू तशीच आहेस. मनिक पळत म्हणाला. ओ मिस्टर मनिक देशमुख, मला अक्कल नाही आहे का? थांब, आता तुला मी सोडणारच नाही, मेघना म्हणाली आणि पुन्हा त्याच्या मागे पळू लागली. तो हसत थांबला आणि ती त्याच्यावर चापटांचा वर्षाव करू लागली. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिला त्याची नजर वेगळीच भासली. तो मिश्किलपणे तिच्याकडे पाहत होता. आता त्याची नजर तिच्या गालांवरून तिच्या ओठांवर, गुलाबी ओठांवर, मग तिच्या उघड्या बोटांवरून उडणाऱ्या पदराच्या प्लेटवर गेली. तिथून त्याला तिची बेंबी आकर्षित करत होती. त्याने न राहवून हात पुढे नेला, पदराची प्लेट बाजूला केली, तिच्या पोटावरून हात फिरवत तिला मागे वळवलं आणि तिच्या मानेवर डोकं टेकवलं. हळूहळू त्याचा हात तिच्या बेंबीवर फिरू लागला. तिच्या अंगावर सरकन काटा आला. ती थरथरली. आज फिर तुम पे प्यार आया है. आता इथे हे गाणं त्याच्या मनात घर करू लागलं. त्याचा हात आता तिच्या खोलदरीच्या थोड्या वर फिरत होता. तिला स्वतःकडे खेचत त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. ती डोळे बंद करून उंच आकाशात हरवली. हृदय धडधडू लागलं. त्याने ओठ सोडवत मानेवर ओठ टेकवले. ती बेधुंद झाली. 15 वर्षांची ओढ आता कुठल्याही बंधनात राहिली नव्हती. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. तिचा पाय अडखळला आणि ती त्याच्या मिठीत बेडवर कोसळली. तो थांबला नाही. त्याने पदर बाजूला केला. नजर तिच्या ओरोजांवर गेली. हळूच ओठ टेकवले आणि त्यानंतर ती थरथरली. मनिक, ती अस्पष्ट नाव त्याचं घेऊ लागली. तिच्या ओठांवर पोसटचं त्याचं नाव आलं. तो थांबला, भानावर आला आणि त्यानंतर पडदा तिच्या खांद्यावर सरकवत कपाळावर ओठ टेकून बाजूला झाला. त्याने डोक्याखाली हात ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्या जवळ आली. डोकं त्याच्या हातावर ठेवून मिठीत शिरली. तिचं संपूर्ण विश्व तिथे थांबलं होतं. तर आता पुढे. आता फक्त डॅडी आणि मनोहर अंकलशी बोलून माफी मागायची होती. पण ते आपल्याला माफ करतील का, हा प्रश्न मेघना आणि मनिकच्या मनात गोंधळ माजवत होता. भाई, मला डॅडीशी बोलायचं होतं रे, तुझ्याशीही. त्यानंतर पण त्याआधीच ऐकलं आणि मी घरात येण्याआधीच घर सोडायचा निर्णय घेतला. माझी चूक होती भाई. मेघना आणि मनिक सध्या विहानसोबत ऑफिसमध्ये होते आणि त्यांच्यासोबत प्रिशाही होती. मेघना विहानच्या कुशीत शिरून रडत होती. मेघना, रिलॅक्स, डोंट क्राय. विहान तिला समजावत होता. भाई, मी काय करू, मला डॅडीशी बोलायचं आहे. ती पुन्हा म्हणाली. विचार करू दे, काहीतरी मार्ग काढूया, पण इथे नाही. आता माझी एक मीटिंग आहे, आपण संध्याकाळी नक्षत्रमध्ये भेटूया, विहान म्हणाला. ओके, डन. मला माझ्या मुलीला पण भेटायचं आहे. मी आता जातो, तुम्ही चौघही रात्री या, मनिक म्हणाला. प्रिशा आणि विहान शॉक झाले. विहान रागाने मनिककडे पाहू लागला. ओय, काय बघतोयस रागात? मनिक भुवया उडवत म्हणाला. तुला मुलगी आहे आणि तू मला सांगितलं नाहीस? विहान रागात बोलला. मला सुद्धा आत्ताच कळलं की मला मुलगी आहे.
माझी मुलगी 22 वर्षांची आहे. शी इज अ ब्युटिफुल मॉडेल, विनर ऑफ फॅशन शो, आणि तिलाच तुझ्या हातून प्राइज मिळालं आहे. मनिक म्हणाला. ओ तानिया, विहान म्हणतो. प्रिशा पण म्हणते. अच्छा यस, भाभी तानिया. बरं रे साला, तुझ्यापेक्षा माझी भाभी हुशार आहे. तिला समजलं पण तुला नाही, मनिक हसतच म्हणाला. प्रिशा लाजून मान खाली घालते. विहान डोळे बारीक करून पाहतो. आय हाय, माझी भाभी काय लाजते यार, मनिक म्हणतो. मेघना डोळा मारत प्रिशाला हलका धक्का देत म्हणते. प्रिशा डोळे मोठे करून तिच्याकडे पाहते. विहान गालात हसतो. बरं बरं, आता जा, तुमची मुलगी वाट बघत असेल, विहान म्हणतो. ओय, मी स्कूलमध्ये जातोय, क्रिशूलाही घेऊन जातो, तुम्ही डायरेक्ट या, मनिक म्हणतो. ओके गो, विहान म्हणतो. इरादे समजतायत मला. ह्यांना हलवून इथे रोमॅन्स करायचा प्लॅन आहे ना. मनिक म्हणतो. ओके नको जाऊस, बस प्लॅनिंग नाही करायचं. विहान मेघनाकडे पाहत म्हणतो. ओय मनिक, चल ना, कशाला भाईशी मस्ती करतोयस. मेघना मनिकला घेऊन जाते. साल्या, तिला पुढे करून मस्त डाव टाकतोय हा, मनिक म्हणतो आणि हसतो. विहानही गालात हसत प्रिशाकडे पाहतो, जी सध्या हसत त्यांच्या नोकझोक पाहत होती. विहान उठतो, प्रिशाकडे येतो. ती भुवया उडवत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. तो मिश्किल अंदाजात तिच्यासमोर उभा राहतो. सरळ वाकून इथे तिच्या कमरेत हात घालतो आणि तिला जवळ ओढतो. ती त्याच्या छातीवर आदळते. झटका लागावं तसं ती त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात पाहत असतो. तिच्या पोटात स्पार्क्स उडू लागतात. फुलपाखरांनी गोंधळ घातलेला असतो. तिने त्याच्या छातीवर दोन्ही हात दाबले. त्याने अजून जवळ ओढलं. तिच्या चेहऱ्यावर त्याचे श्वास जाणू लागले आणि त्यानंतर इकडे श्वास अलगद जलद गतीने वाढला. छातीची धडधड कैकपटीने वाढली. धक 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 धक. तिने डोळे बंद केले. त्याने तिच्या केसात हात घालून तिचा चेहरा जवळ आणला आणि त्यानंतर त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि ती गोठून गेली. तिचं मन हवेत उंच उडालं. तिने नकळतपणे तिचे हात त्याच्या छातीवरून काढून त्याच्या गळ्याभोवती गुंफले आणि त्याला साथ देऊ लागली. तो तिला पॅशनेटली किस करत होता आणि त्याचा आवेग आता वाढला होता. त्याचे किस खोल होत गेले आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ते त्याच्या लक्षात येताच त्याने हळूच ओठ विलग केले. तिच्या कमरेत हात घालून तिला उचललं आणि टेबलवर ठेवून पुन्हा जवळ ओढलं. त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि ती शहारली. आता हा स्पर्श तिला चेडावून गेला होता. हवा हवासा वाटत होता. ती त्याच्या प्रेमाच्या नशेत पुन्हा एकदा बेधुंद झाली होती. त्याचे ओठ आता तिच्या मानेवर, गालावर, कॉलर बोनवर, गळ्यावर फिरत होते आणि ती अजूनच त्याला घट्ट मिठी मारत होती. त्यामुळे तो आणखीन चेतला. तिची नखे आता त्याच्या पाठीवर, गळ्यावर आणि गालावर उमटत होती. ते अजून पुढे जाणार इतक्यात दरवाजावर नॉक झालं. झटका बसावा तशी ती एकदम बाजूला झाली. विहानने चिडून दरवाजाकडे नजर टाकली आणि तिला खाली उतरवून स्वतःचं कोट झाडत जागेवर बसला. तिनेही आपली वेशभूषा नीट केली. कम इन, विहान म्हणाला. तशी एक मुलगी आत आली. गुड आफ्टरनून सर, ती हसून म्हणाली. पण विहानने तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला. त्यामुळे ती मुलगी घाबरली आणि प्रिशाकडे पाहू लागली. प्रिशाने तिला डोळ्यांनीच दिलासा दिला. से व्हॉट हॅपन, विहान वैतागून म्हणाला. सर, ही मेहता कंपनीची फाईल चेक करायची होती आणि तुमच्या साईन हव्या होत्या.
ती मुलगी घाबरतच म्हणाली. विहानने फाईल घेतली, चेक केली आणि साईन करून तिच्याकडे दिली. लिव्ह नाव. विहान थेट बोलला. यस सर, यस सर, ती घाबरून म्हणाली आणि पळतच बाहेर गेली. प्रिशाने रागाने विहानकडे पाहिलं. नाऊ व्हॉट इज द प्रॉब्लेम? विहानने विचारलं. काय गरज होती तिच्यावर इतकं चिडायची? प्रिशा विहानला म्हणाली. शी इज स्पॉइल्ड माय रोमॅन्स, विहान म्हणाला. आणि त्याने आता प्रिशाने कपाळावर हात ठेवला आणि डोकं हलवलं. इकडे तानियाला समजलं की मनिक कोण आहे आणि तो सध्या तिच्या समोरच उभा आहे आणि ती त्याच्याशी बिनधास्त बोलत होती. तानिया, तुझ्या मॉमचं नाव काय आहे? मनिकने विचारलं. आणि त्यानंतर ते काय विचारताय अंकल? मेघनाच माझी मॉम आहे, तानिया म्हणाली. मग मेघना माझी होणारी बायको आहे. आमची एंगेजमेंटही झाली आहे. म्हणजे तुझी मॉम असेल तर मी तुझा डॅडी असायला हवाच ना? मनिक म्हणाला. मेघना आणि तानिया दोघीही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. हो, म्हणजे तू मला डॅडीच म्हण. मला तू आवडलीच आहेस आणि ॲक्च्युली मी तुला माझी मुलगीच मानतो. जेव्हापासून मला तुझ्याबद्दल कळलं आहे तेव्हापासूनच तू माझ्या मनात घर केलं आहेस, मनिक म्हणाला. तानियाचे डोळे भरून आले आणि तिने त्याला मिठी मारली व रडायला लागली. मनिकनेही तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर हळूवार ओठ टेकवले. हे सर्व पाहून समोरच पाहत असलेली मेघनाही भावूक झाली. ती क्रिशासोबत होती, पण हे दृश्य पाहून तिचा मनिकवरील प्रेम अजूनच गहिरं झालं. हॅलो मितेश, कम टू माय केबिन. विहानने मितेशला फोन करून बोलावलं. ठीक आहे दादा, वेट, मितेश म्हणाला आणि फोन ठेवला. आता विहान विचार करू लागला की मितेशला हे सत्य कसं सांगायचं. तो जिला IAS ऑफिसर मेघना समजतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून विहानचीच बहीण होती. हे सत्य मितेशला अजून माहिती नव्हतं. त्याची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पनाही नव्हती. तो जर नाराज झाला तर हे आधी का सांगितलं नाहीस असंही विचारेल. शेवटी विहानचा जीव होता त्याच्यावर आणि त्याला नाराज करणं विहानला नको होतं. पण आता जे होईल ते पाहायचं होतं म्हणून तो शांत बसला. थोड्या वेळाने विहानच्या केबिनचा दरवाजा उघडला. विहानने समोर पाहिलं तर मितेश उभा होता. विहानने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि पुन्हा उघडून मितेशकडे पाहिलं. हे ब्रो, व्हॉट हॅपन? आर यू ओके? एनिथिंग प्रॉब्लेम? मितेशने विचारलं. मितेश, आधी बस, मग आपण बोलू, विहान म्हणाला. मितेश बसला. वॉटर? विहानने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. मितेशने थोडं गोंधळलेलं बघितलं आणि विचार करू लागला. आपला भाऊ आज एवढा गंभीर का? हा तर मुळीच असा नाहीये. नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळा वागत करत होता आणि विचार करता करता त्याने ग्लास पकडून ओठांवर लावला. थँक्यू मितेश, असं म्हणत विहानने ग्लास बाजूला ठेवला. मितेश, मला तुझ्याशी एक अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी जे काही आता बोलणार आहे त्याबद्दल तुला दिशाला आणि प्रिशालाही काहीच माहिती नाही. प्रिशाला नंतर कळलं, पण आज मी तुला सगळं सांगतो, समजून घे, विहान म्हणाला. व्हॉट हॅपन? एनिथिंग सिरियस? मितेशने विचारलं. यस, दिस इज सिरियस, विहान म्हणाला आणि त्याने मितेशला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. हे सगळं ऐकून मितेशच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला. विहानला जी भीती होती तेच झालं. मितेशच्या चेहऱ्यावर भीषण राग स्पष्ट दिसत होता. ओ, म्हणजे इतकी वर्ष मला लपवलं गेलं की मला एक बहीण आहे. ती माझ्यापेक्षा मोठी आहे आणि ती घर सोडून गेली होती. मितेश रागाने विहानकडे बघत म्हणाला. आता विहान उठला, मितेशजवळ गेला, त्याच्या बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर बसला.
त्याने मितेशचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण मितेशने हात झटकून घेतला. मितेश, समजून घे ना. तुला आम्ही सांगितलं नाही कारण डॅडींनी सांगितलं होतं की तिचा आपल्या कुटुंबाशी काहीच संबंध नाही आणि तिचा विषय पुन्हा कधीही काढायचा नाही, म्हणून मी नाही सांगितलं, विहान म्हणाला. म्हणजे डॅडी म्हणाले की ती मेली. म्हणजे खरंच ती मेली का याचा तू कधी शोध घेतलास का? तुझ्या मनात कधी आलं नाही का की ती कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे? मितेशने विहानकडे रोखून पाहत विचारलं. मितेश, मी प्रयत्न केला होता, पण डॅडींनी मला थांबवलं आणि त्यांनी दिलेली शपथ मी तोडू शकलो नाही. त्यावेळी परिस्थिती खूप खराब होती. मनोहर काका आणि डॅडींची मैत्री संपली होती. आजीला पॅनिक अटॅक आला होता. मनिकने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता आणि मेघना सत्य सांगत नव्हती. मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून मी फॅमिली सांभाळायचा निर्णय घेतला, विहान स्पष्टपणे बोलला. आणि आता 15 वर्षांनंतर मेघना परत आली आहे. सगळं समजलंय आणि आता डॅडींना हा सगळा प्रकार सांगायचा आहे, म्हणून प्लीज समजून घे, विहान म्हणाला. दादा, आज मी 28 वर्षाचा आहे आणि मला आजच कळतंय की माझी मोठी बहीण आहे. हे तू बाहेर जरी सांगितलं असतंस तरीही मी समजून घेतलं असतं, पण तू तेही केलं नाहीस आणि आज सांगतोयस. हे पचवणं खूप अवघड आहे. मला आता वाटते की अजूनही तुम्ही काहीतरी लपवलं आहे माझ्यापासून, मितेश म्हणाला. विहानला तो प्रसंग आठवला की मितेश हा दत्तक घेतलेला मुलगा आहे, पण हे सत्य त्याला कधीच कळू नये असं त्याचं ठाम मत होतं. कारण तो त्याचा सक्का भाऊ नव्हता, तरी विहान त्याला तसाच मानत होता आणि कुणी जरी हे सत्य मितेशला सांगितलं तर विहान त्या व्यक्तीला जिवंत गाडायला कमी करणार नव्हता. मितेश, अजून काही लपवलं नाही आम्ही. ही एकच गोष्ट आहे जी आज सांगितली, विहान म्हणाला. दादा, मला थोडा वेळ हवाय, मितेश म्हणाला. ओके, घे वेळ, पण संध्याकाळी आपण मेघनाच्या घरी जायचं आहे, त्यामुळे दिशाला सांग आपल्याला तिकडे जायचंय, पण डॅडीला हे अजून सांगू नको, विहान म्हणाला. मितेश उठला आणि बाहेर गेला, पण त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला पचवणं कठीण जात होतं की घरात सगळ्यांना माहिती होतं, फक्त त्यालाच माहिती नव्हतं. तो आपल्या केबिनमध्ये जाऊन शांत बसला होता. डोळ्यातून पाणी वाहत होतं. इतक्यात केबिनचा दरवाजा उघडला गेला. त्याने पाहिलं तर दिशा होती. तो उठून तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली. तिने त्याला कुशीत घेतलं, कुरवाळलं आणि त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले. त्याला रडताना पाहून तिचेही डोळे पाणवले. मितेश, शांत हो ना प्लीज, रडू नकोस, दिशा त्याला कुशीत घेऊन शांत करत होती. विहानचा काही वेळापूर्वी तिला फोन आला होता आणि त्याने तिला सगळं सांगितलं होतं. त्यामुळे ती ताबडतोब आली होती आणि तिला मितेशची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं, कारण तिचा मितेश कधीच रडला नव्हता. परिस्थितीशी लढायचं त्याला चांगलं माहिती होतं, पण आज तो तुटलेला होता. मितेश, प्लीज शांत हो. मी तुला असं पाहू शकत नाही. मला त्रास होतोय. आपण बोलूया त्या विषयावर. तू शांत हो ना, दिशा म्हणाली. मितेश अजूनच तिच्या जवळ बिलगला. तिने त्याच्या केसातून हात फिरवत ओठ त्यावर टेकवले. मितेश, इकडे बघ ना माझ्यासाठी, दिशा म्हणाली. तो तिच्या कुशीतून बाजूला झाला. तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते. तिने त्याचा चेहरा हाताने पुसला. डोळ्यात बघत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तो डोळे मिटून पुन्हा उघडू लागला. मितेश, तुला माहिती आहे का, मी तुला पहिल्यांदा असं रडताना पाहते. आजवर जो मितेश होता तो खूप स्ट्रॉंग वाटायचा, पण आजचा मितेश मला नकोसा वाटतोय, दिशा हलक्या सुरात म्हणाली. दिशा, काय करू यार, आयुष्याच्या 26 वर्षात आज पहिल्यांदा कळते की माझी बहीण आहे. ती लहानपणी घर सोडून गेली होती आणि हे सगळ्यांना माहिती होतं, फक्त मलाच नाही. मग मला राग येणं साहजिक आहे ना, मितेश म्हणाला. मितेश, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. हे घरच्यांनी लपवलं तेही काही कारणास्तवच.
डॅडींनी शपथ घातली होती, पण त्या परिस्थितीत कोणी काय करावं हे सांगणं सोपं नसतं. दिशा म्हणाली. मितेश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, काय कारण? एकही माणूस विचार करत नव्हता की ती कुठे असेल, कशी असेल. मितेश, मी जितकी मेघना दिदीला ओळखते, ती खूप स्ट्रॉंग होती. तिने घर सोडणं हे तिचा निर्णय होता. एक गैरसमज होता, ज्यामुळे सगळं बिघडलं आणि त्या एका निर्णयामुळे सगळ्यांचं आयुष्य बदललं. डॅडींना अटॅक आला, आजी गेल्या आणि त्यात तिची पण चूक होती. पण ती परिस्थिती अशी होती की काही बोलणं कठीण झालं. दिशा म्हणाली. आता कुठेतरी मितेशला तिचं म्हणणं पटायला लागलं होतं आणि तो शांत झाला. बरं मितेश, आता बाथरूममध्ये जा, फ्रेश हो. आपल्याला संध्याकाळी नक्षत्रामध्ये जायचं आहे, दिशा म्हणाली. मितेशने तिला पुन्हा मिठी मारली. ती हसली आणि पुन्हा त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. क्या बात है मिस दिशा नाईक, आज जरा जास्तच प्रेम उतू जाते ना, मितेश मिश्किलपणे म्हणाला. ती एकदम शॉक झाली. तसं काही नाही, मी फक्त तुला शांत करत होते, दिशा म्हणाली. अच्छा, मला शांत करत होतीस? मग तुला मला आता अजून शांत करावं लागेल, मितेश खोडकरपणे म्हणाला. मितेश, तुझं काही खरं नाही. कुठेही रोमॅन्टिक होतोस. जा आता फ्रेश हो, दिशा म्हणाली आणि पळून जाणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि जवळ ओढलं. ती स्तब्ध झाली आणि रोमरोम शहारली. तुला आठवतंय का आपण शेवटचं रोमॅन्स कधी केलं होतं, मितेश म्हणाला. हळूच तिच्या गालावरून हात फिरवत तो म्हणाला. तसं तिचं हृदय 100च्या स्पीडने धडधडायला लागलं आणि ती ब्लँक झाली. मितेशने हळूच तिच्या केसांच्या बटांना कानामागे टाकलं, तशी ती मोहरून गेली. मितेशने हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं, तशी ती स्तब्ध होऊन त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्याची ती नजर पाहून तिला लाज वाटली आणि ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. मितेशने हळूच तिला मिठीतून बाहेर बाजूला केलं आणि तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. ती शहारली. मितेशने तिच्या कमरेत हात घालून तिला उचललं आणि डायरेक्ट समोरच्या टेबलावर ठेवून तिच्याजवळ सरकला. पुन्हा एकदा तिला जवळ ओढलं आणि हळूच तिचा चेहरा जवळ आणून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती शहारली. पोटात गोळा आला आणि तिचा हात त्याच्या शर्टवर घट्ट पकडला. त्याने हळूच तिच्या गालावरती ओठ टेकवले, तशी तिने त्याला स्वतःकडे खेचून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि डोळे मिटून घेतले. तो आता तिच्या गळ्यावर, मानेवर ओठ फिरवू लागला आणि ती त्याच्या स्पर्शाने मधुर झाली. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि दोघं लगेच बाजूला झाले. त्याने वैतागून फोन उचलला तर ती उतरून जाऊन सोफ्यावर बसली. संध्याकाळी विहान प्रिशा आणि मितेशला घेऊन लवकर निघाला. दिशाच्या बुटीकजवळ ज्याने कार थांबवली. दिशा त्यांना भेटली तसं त्याने कार भरधाव वेगात चालवली आणि थेट घराजवळ थांबवली. चौघंही उतरून आत गेले आणि आपापल्या रूममध्ये गेले. मॉम, डॅडी आणि आजोबा मनोहर काकांकडे गेले होते. ते 2 दिवसांनी येणार होते म्हणून आज नक्षत्रमध्येच राहायचा प्लॅन विहानने केला होता. तयार होऊन विहान आणि प्रिशा खाली आले. प्रिशाने कुर्ती आणि प्लाझो घातलं होतं आणि केस मोकळे ठेवले होते. विहाननेही घरी घालणारे नॉर्मल कपडे, टी शर्ट आणि ट्राउझर घातले होते. अजून मितेश, दिशा आले नव्हते म्हणून ते दोघं बसले. तोच मितेश वरून खाली आला. त्यानेही टी शर्ट आणि ट्राउझर घातले होते. तो विहानच्या शेजारी बसला आणि प्रिशाकडे पाहून स्मित केलं. विहानने त्याच्याकडे पाहिलं तसा मितेशनेही त्याच्याकडे पाहून बत्तीशी दाखवली. विहान गालातच हसला, कारण त्याला समजलं की मितेश आता नॉर्मल झाला आहे. थोड्याच वेळात दिशा आली. तिने कुर्ती आणि लेगिन्स घातलं होतं. ती आल्यावर चौघंही बाहेर पडले. दादा, मी ड्रायव्हिंग करतोय, मितेश म्हणाला. तसा विहानने चावी त्याच्याकडे फेकली. मितेशने अलगद ती झेलली आणि कारमध्ये बसला. तिघंही त्याच्या मागे बसले. संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार पडला होता. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबत होती.
आणि शांतता मनाला प्रसन्न वाटत होती. दिशाने म्युझिक ऑन केलं आणि शांत बसली. प्रिशाने विहानच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले. विहानने तिच्या हातावर आपला हात ठेवून हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. हे सगळं दिशा समोरून पाहत होती. तिने हलकं स्मित केलं. मितेश ड्राईव्ह करत असताना त्याने आरशातून पाहिलं. विहान आणि प्रिशा डोळे बंद करून शांत झोपले होते. त्याने बाजूला पाहिलं तर दिशा खिडकीतून बाहेर बघत होती. त्याने डिम लाईट ऑन केला आणि हळूच तिच्या हातावर हात ठेवला. अचानक त्या विचारात असलेल्या दिशाने दचकून त्याच्याकडे पाहिलं. मितेश गालात हसला आणि पुन्हा समोर पाहू लागला. दिशानेही मंद स्मित करत समोर पाहिलं. मितेशने तिचा हात उचलून त्यावर ओठ टेकवले. ती शहारली. थोड्या वेळाने मितेशने कार नक्षत्रमध्ये घेतली आणि पार्क केली. गाडीचा आवाज ऐकून तानिया आणि क्रिशा पळत बाहेर आल्या. त्या चौघांना समोर पाहून त्यांनी मिठ्या मारल्या. खूप खुश झाल्या होत्या. क्रिशा दुडूदुडू पळत विहानकडे आली आणि हात वर केले. विहानने तिला उचलून तिच्या गालावर गोड पापी घेतली. क्रिशानेही तिला जवळ घेत गालावर गोड पापी घेतली. दादा, मी तुला खूप मिस केलं, क्रिशा म्हणाली. अच्छा, डॅडाने पण प्रिन्सेसला खूप मिस केलं, विहान म्हणत पुन्हा गालावर ओठ टेकवतो. दादा, आज मी दीदीसोबत खूप मस्ती केली आणि खूप टॉईजने खेळले, क्रिशा म्हणाली. विहान हसला आणि सगळे आत आले. किचनमधून मनिक बाहेर आला. विहानने हलकं हसत क्रिशाला खाली सोडलं. ती पळत तानियाकडे गेली. काय बे, हसतोयस काय, मनिकने विचारलं. विहानने हसत भुवया वर करत मनिककडे पाहिलं आणि त्यानंतर नाही, काही नाही, विहान म्हणाला. आता सांगतोस की नाही, मनिकने विचारलं. आणि त्यानंतर त्याचं काय आहे ना, मेघना भेटली तसं पुन्हा कामाला लावलं तिने तुला, विहान हसत म्हणाला. तसा मितेशही हसला. मग काय झालं, माझ्या बायकोला मदत केली, चुकीचं काही केलं नाही. आणि काय काय रे, आज दोन्ही भावांना खूप हसायला येतंय, मनिक म्हणाला. ते तू त्या ॲप्रममध्ये खूप फनी दिसतो म्हणून, विहान म्हणाला. साल्या थांब तू, मनिक म्हणाला आणि विहानकडे धावला. तसा विहान पळायला लागला. मितेश, मेघना, प्रिशा आणि दिशा सगळे हसायला लागले. तानियाने सर्वांना त्यांच्या रूम दाखवल्या. ते चौघेही चेंज करून आले. प्रिशाने नाईटी घातली, विहाने हाफ पॅन्ट अँड टी शर्ट, मितेशनेही तसंच आणि दिशाने नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घातले. आता सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. खूप दिवसांनी घर भरलेलं वाटत होतं. म्हणून मेघना खूप खुश होती. तिने मेडला सांगून सर्वांसाठी कॉफी मागवली. क्रिशा झोपली होती. तिच्यासोबत तानियाही झोपली. खाली 6 जणांच्या गप्पा रंगल्या होत्या. तानिया आणि क्रिशा जेवून झोपल्यामुळे आता हेच उरले होते. खूप दिवसांनी भेटल्यामुळे मस्ती मस्त चालू होती. मितेश आणि मनिक यांचं एकदम छान जमलं होतं. दोघेही फनी असल्यामुळे सगळे जोरजोरात हसत होते. भाई, काय करायचं, तू केलास का काही विचार, मेघनाने विहानला विचारलं. थोड्या वेळापूर्वीच जेवण करून सगळेच बाहेर गार्डनमध्ये बसले होते. गार्डनमध्ये मेघनाने एक मोठा झोपाळा बांधून घेतला होता आणि आता त्यावर मितेश आणि दिशा बसले होते. त्याच्या डाव्या बाजूला खाली मेघना आणि मनिक होते, तर उजव्या साईडला विहान आणि प्रिशा. सध्या थंड हवा सुटली होती आणि आसमंत पूर्ण चांदण्याने उजळून निघाला होता. अशा वातावरणात 6 जण गप्पा मारत बसले होते. विचार तर केलाय, पण तो वर्कआउट कसा करायचा हेच बघतोय, विहान विचार करत म्हणाला. काय आहे प्लॅन दादा, मितेशने विचारलं. विहानने विचार करतच त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर एक दीर्घ श्वास घेतला. तर ऐका, प्लॅन एकदम सिम्पल आहे. आधी तर
डॅडीसमोर मेघना आली तर डॅडी तिच्याशी बोलणं तर सोडाच, पण बघणारही नाहीत हे निश्चितच आहे, विहान म्हणाला. तसं मेघनाचा चेहरा उतरला. मेघना, सॅड नको होस, प्लॅन ऐकून तर घे, विहान म्हणाला. बोल भाई, मेघना म्हणाली. तर डॅडीसमोर मेघनाला आणायचं असेल तर आधी आपल्याला ती सत्य परिस्थिती दाखवावी लागेल जी त्यावेळी घडली होती. म्हणजे त्या मुलीचा कॉल, फोटोज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी जिने हे सगळं केलं ती आता हवी आपल्याला. आणि नेहालाही बोलव, कारण तिने तुला फोटोज दाखवले होते तर तो पेनड्राईव्ह तिच्याकडेच नक्की असेल ज्यात ते रेकॉर्डिंग आहे, विहान म्हणाला. पण विहान, आता या सगळ्यात खूप वेळ जाईल ना, प्रिशा म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे पाहून हलकेच हसून नकारार्थी मान हलवली. सगळे गोंधळे. कसं काय जीजू, दिशाने विचारलं. दिशा, मला माहिती होतं मेघनाला डॅडीसमोर आणायचं असेल तर हे सगळं लागेल, पण मी हे सगळं जॅक आणि राकेशला सांगणार होतो त्याआधीच त्यांनी सगळी माहिती मला दिली होती. त्यांना माहिती होतं मी विचारणार आणि म्हणून त्यांनी वेळ न घालवता ज्या दिवशी मेघनाला पहिल्यांदा आपल्याला दिसली मेघना, त्याच दिवशी माहिती काढायला सुरुवात केली, विहान म्हणाला. पण भाई, ती माहिती त्यांना कुठे मिळाली, मेघनाने विचारलं. मेघना, राकेशने काही माणसं कामाला लावली होती, ते तू जिथे जिथे राहिली आहेस तिकडे गेले आणि काही माणसं मुंबईत त्या हॉटेलच्या जुन्या मॅनेजरला भेटले. तिथून काही फुटेज मिळालं आणि त्या मुलीबद्दल सांगायचं तर ती मुलगी सध्या जॅकच्या ताब्यात आहे, विहान म्हणाला. व्हॉट? विहान, हे सगळं कधी केलंस आणि तुला माहिती कधी मिळाली, मनिकने विचारलं. काल मिळाली सगळी माहिती, विहान म्हणाला. ओ विहान, यू आर ग्रेट यार, इंटेलिजंट. आणि जॅक आणि राकेश पण, मनिक म्हणाला. तसं विहान गालात हसला. राकेश आणि जॅक होतेच असे. काही सांगण्याच्या आधीच त्यांना त्यांच्या बॉसला काय काय लागणार आहे ते समजायचं. पण विहान, हा प्लॅन वर्कआउट कसा करायचा आणि कधी करायचा, प्रिशाने विचारलं. डॅडी, मॉम आणि आजोबा अंकलच्या घरी गेलेत, 2 दिवसांनी येणार आहेत, म्हणून उद्या आपण सगळे मनोहर अंकलकडे जातोय. उद्याच त्यांना सगळं कळेल, विहान म्हणाला. सगळ्यांनी विहानच्या म्हणण्यावर होकार दर्शवला आणि हा विषय उद्यापर्यंत थांबवला. सगळे टाइमपास करून पुन्हा आत गेले आणि आपल्या रूममध्ये गेले. दुसरा प्रसंग. थांब, तुझी हिंमत कशी झाली पुन्हा आमच्या समोर यायची, एक भला मोठा आवाज पूर्ण बंगल्यात घुमला. तिची पावलं जागीच थांबली आणि ती थरथर कापू लागली. पण डॅडी, तू माझं ऐकून तरी घे, मेघना घाबरत म्हणाली. आवाज बंद. पुन्हा जर मला डॅडी बोललीस तर तुझी जीभ हासाडून हातात देईन. मला या नावाने आवाज द्यायचा हक्क तू 15 वर्षांपूर्वीच गमावलायस, पुरुषोत्तमराव गरजले. डॅडी, 15 वर्षांपूर्वी फक्त गैरसमज झाला होता, ऐका माझं प्लीज. मेघना अक्षरशः हात जोडून त्यांच्या पायांवर आली. आम्हाला काही ऐकायचं नाही, आम्हाला तुझा चेहरा पण बघायचा नाही. आम्हाला लाज वाटते की तू आमची मुलगी होतीस, पुरुषोत्तमराव रागात गरजले आणि त्यांच्या आवाजाने पूर्ण बंगला हादरला. वॉचमॅन, वॉचमॅन, ते जोरात ओरडू लागले. आणि त्यानंतर हिला उचलून बाहेर फेकून द्या, पुरुषोत्तमराव म्हणाले. वॉचमॅन तिला उचलायला आले तेवढ्यात, खबरदार, तिला हात लावाल तर जिवंत गाडून टाकीन, हा विहान दीक्षित तुम्हाला सांगतोय, असा प्रचंड आवाज बंगल्यात घुमला.
विहान ताड पावलं टाकत आत आला आणि खाली पडलेल्या मेघनाला हळूच उचलून उभं केलं. त्याने एक रागीट नजर वॉचमॅनकडे टाकली. तसं ते वॉचमॅन थरथर कापू लागले. लिव, त्याच्या आवाजातला रोष ऐकून ते अक्षरशः पळतच बाहेर गेले. आता विहाने पुरुषोत्तम रावांकडे पाहिलं. ते त्याच्याकडे अविश्वासाने बघत होते. व्हॉट हॅपन? टेल मी, विहान गरजला. त्याचा आवाज ऐकून पुरुषोत्तमराव सुद्धा क्षणभर थर कापले. सध्या विहानच्या डोळ्यात रक्त उतरलेलं होतं. हळूहळू प्रिशा, मनिक, मितेश, दिशा आणि तानिया दरवाजातून आत आले. तापलेलं वातावरण बघून त्यांना सगळं समजलं. मेघना विहानला बिलगून रडत होती. मनिक पळतच तिच्याकडे गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि तिचा बांध फुटला. तिने जोरात मनिकला मिठी मारली आणि खूप जोरात रडू लागली. तसं मनिकने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवलं. शांत हो मेघना, शांत हो, डोंट क्राय, असं म्हणत तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता. त्या आवाजाने पुरुषोत्तमराव, मनोहरराव, मीनाक्षीताई आणि आजोबाही गोंधळून गेले. मनिकने मेघनाला थोडं बाजूला नेलं आणि तसं विहानने पुरुषोत्तमरावांकडे पुन्हा पाहिलं. ते सगळेच गोंधळून त्याच्याकडे पाहत होते. त्यांना काहीच कळत नव्हतं की काय चाललंय ते. विहान, हे काय चालू आहे? तुला माहीत आहे ना 15 वर्षांपूर्वी काय काय घडलं होतं ते? मग तू सगळं विसरू कसा शकतोस? पुरुषोत्तमराव रागाने म्हणाले. डॅडी, मला सगळं नीट आठवतंय. मी काहीच विसरलो नाहीये. पण त्यामागे मेघना जी वागली त्यामागे काहीतरी कारण असू शकतं. हा विचार आपण कधी केला का? विहान म्हणाला. विचार करायची गरजच कशाला पाहिजे? ती जे काही वागली ते काय कमी होतं का की विचार करत बसू मी? पुरुषोत्तमराव रागातच बोलले. जर विचार केला असता तुम्ही तर कदाचित आज ही वेळ आली नसती. सगळं सत्य समोर आलं असतं. पण तुम्ही तो विचार स्वतःही केला नाही आणि मी करत होतो तर मला देखील करू दिलं नाहीत. स्वतःची शपथ घालून आम्हाला थांबवलं. त्यावेळी मी माझ्या बहिणीला गमावलं आणि मॉमने तिच्या मुलीला. विहान थेट त्यांना उत्तर देत म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे विहान? ते सगळं माझ्यामुळे झालं. तिची काहीच चूक नव्हती. तिच्यामुळे मी माझ्या आईला गमावलं. डॅडींनी त्यांच्या बायकोला गमावलं. मनिकने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला पण थोडक्यात वाचला. मनोहर त्याला घेऊन निघून गेला. 15 वर्षांनंतर तो आता परत आलाय आणि मी हे सगळं विसरून जावं असं वाटतंय तुला? पुरुषोत्तमराव संतापून म्हणाले. पण डॅडी, त्यावेळेस जे काही घडलं त्याचा आपण कधी खोलात जाऊन विचार केला का? अहो, मेघनाचं मनिकवर खूप प्रेम होतं. त्यांची एंगेजमेंट झाली होती. ती मनिकसोबत इतकी खुश होती तरी तिने अचानक सगळं तोडायचं ठरवलं. असं काय घडलं होतं तिला की तिने असा निर्णय घेतला? हे आपण कधीच समजून घ्यायचा प्रयत्न केला का? विहान शांतपणे, ठामपणे म्हणाला. म्हणजे तुला असं वाटतं की जे काही झालं त्यानंतर मी जसं वागलो ते चुकीचं होतं? पुरुषोत्तमरावांनी थोडा सौम्य होत विचारलं. नाही डॅडी, मी असं नाही म्हणत की तुम्ही पूर्ण चुकीचे होतात. मेघना जशी वागली त्यावरून मलाही तेव्हा राग आला होता. कारण जसं मनोहर अंकल तुमचे मित्र, तुमचे जुने मित्र आहेत, तसंच मनिक माझा एकुलता एक आणि सर्वात जवळचा मित्र आहे. त्याच्याबाबत जे काही घडलं त्याचं दुःख मलाही झालं. पण डॅडी, हे सगळं एका गैरसमजुतीमुळे झालं होतं आणि ती गोष्ट आता समोर आली आहे. ती इतकी मोठी होती की नातं तुटायला पुरेशी होती. विहान म्हणाला. कुठली अशी गोष्ट होती विहान की जिच्यामुळे नातं तुटलं? आणि नातं तुटलं म्हणजे नात्यात विश्वासच नव्हता का? पुरुषोत्तमरावांनी प्रश्न केला. डॅडी, कधी कधी विश्वास असला तरी परिस्थिती समजून घेण्याची, समजून सांगण्याची गरज असते. पण तेव्हा आपण फक्त
आपल्या साथीदाराच्या वेदना पाहिल्या आणि सत्य समजण्याआधीच निर्णय घेतले. आणि जेव्हा जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळं संपून गेलं होतं. विहान म्हणाला, असं काय झालं होतं विहान? आता मलाही सगळं ऐकायचं आहे. आजोबा म्हणाले, ऐका तर मग. असं म्हणून विहानने राकेशला आवाज दिला. तेव्हा राकेश एका मुलीला घेऊन आला जिने हे सगळं केलं होतं. विहान, ही कोण आहे आणि हिला कोणी मारलं? पुरुषोत्तम रावांनी विचारलं. थांबा डॅडी, सगळं समजेल, विहान म्हणाला आणि त्याने राकेशला इशारा केला. राकेशने त्या मुलीला बोलायला सांगितलं. तशी ती घाबरलेली होती, पण आता बोलायला लागली. आय एम सो सॉरी सर, मला माफ करा. मी दिशा आहे. मी मनिकच्या घराच्या शेजारीच राहत होते. माझा फ्लॅट अगदी समोर होता आणि मी नुकतीच तिथे राहायला आले होते. त्यामुळे मनिक आणि मनोहर अंकलना माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी रोज त्याला पाहायचे, सकाळी जिममधून बाहेर येताना, दुपारी ऑफिसला जाताना, संध्याकाळी घरी परतताना. त्याचं चालणं, त्याचं हसणं, त्याची स्टाईल हे सगळं पाहून नकळत मी त्याच्या प्रेमात पडले. आधी मलाही ते लक्षात आलं नाही, पण एक दिवस माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, दिशा, तू त्याला लाईक करत आहेस का? आणि तेव्हा मला जाणवलं की मी खरंच त्याच्यावर प्रेम करत होते. मला हे सगळं मनिकला सांगायचं होतं आणि मगच घरी. मी मनातल्या मनात तयारी करत होते. पण एक दिवस मी मनिकच्या घरी विहान सर आणि मेघनाला येताना पाहिलं. मी फार विचार केला नाही. वाटलं ते दोघं फक्त मित्र असतील. पण नंतर मी मेघनाला मनिकसोबत बाल्कनीत पाहिलं आणि त्यांच्या दोघांमधली जवळीक पाहून माझ्या मनातलं सगळं काही कोसळलं. माझ्या आतून उसळलेल्या भावना, माझी स्वप्न, सगळं एका क्षणात राख रांगोळी झालं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणावर तरी मनापासून प्रेम केलं होतं मी, आणि तेही माझ्या हातातून निसटून गेलं होतं. मग मी माझ्या असिस्टंटला कामाला लावून मितेश, मेघना आणि तुमच्या दोन्ही फॅमिलीची माहिती काढायला सांगितली. तेव्हा मला कळलं की मनोहर अंकल आणि पुरुषोत्तम अंकल लहानपणाचे फ्रेंड्स आहेत आणि इथे मितेश नाही तर मनिक आहे. मनिकची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. तेव्हा आईची माया त्याला मीनाक्षी आंटीने दिली. लहानपणापासूनच तो विहान सगळ्यांसोबत आणि मेघनासोबतच मोठा झाला. तो वयाच्या 15व्या वर्षापासून मेघनावर प्रेम करू लागला. त्याने हे तिला कन्फेस केलं आणि दोघांची एंगेजमेंट झाली होती. मला हे सगळं समजल्यावर मी हादरले. मला काय करावं ते सुचत नव्हतं. एक मन म्हणत होतं की आपलं त्याच्यावर खरं प्रेम आहे. प्रेम मिळालं नाही तरी काय झालं, तो सुखात आहे, एवढंच पुरेसं आहे आपल्यासाठी. पण दुसरं मन म्हणत होतं की नाही, त्याचं मेघनावर प्रेम असलं म्हणून काय झालं, मी सुद्धा त्याच्यावर खरं प्रेम केलं. त्याची फक्त एंगेजमेंट झाली होती, लग्न नाही. म्हणून मी दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्लॅन केला. मेघनाच्या अतिविश्वासामुळे तो फसत होता. पण मी फोटो पाठवले आणि ती त्या हॉटेलवर आली. जे बघितलं, ऐकलं ते सगळं तिने माझ्याच तोंडून ऐकलं, मनिकच्या नव्हे. आणि तिनं विश्वास ठेवला. माझं काम झालं होतं, पण त्याचवेळी ती निघून गेली आणि मितेशने मला मारलं आणि खाली गेला. पण त्याला याची भनकही नव्हती की हे सगळं घडलंय. त्यानंतर मला कळलं की मनिक आणि मेघनाची एंगेजमेंट तुटली. दोघं दूर झाले. मला खूप आनंद झाला. पण जेव्हा मनिकने तिच्यासाठी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जाणवलं की त्याचं तिच्यावरच प्रेम खूप होतं आणि खरं होतं. आणि मी त्याला हे सगळं सांगणार होते त्याआधीच अंकल त्याला घेऊन निघून गेले. 15 वर्षांपूर्वी माझ्याकडून जी चूक झाली तिचं क्षमापण आजपर्यंत मी स्वतःलाही दिलं नाही. माझं प्रेम इतकं खरं होतं की आजही मी त्या प्रेमासाठी लग्न केलं नाही. मी मेघनाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तीही निघून गेली.
असं समजलं आणि मला प्रचंड दुःख झालं. म्हणून मी ही भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि कायमची ऑस्ट्रेलियाला गेली. पण आता 1 वर्ष झालं मी पुन्हा भारतात आले, माझ्या वैयक्तिक कामासाठी. श्वेता रडत सांगत होती. हे ऐकून पुरुषोत्तमराव, मनोहरराव आणि सगळेच शॉक झाले. पण सगळ्यात मोठा धक्का मेघना आणि मनिकला बसला होता. मेघना मनिकच्या मिठीतून बाजूला झाली आणि हळूहळू चालत तिच्यासमोर आली, उभी राहिली. मेघना, मला माफ कर. त्यातही श्वेता बोलणार इतक्यात झणकन तिच्या गालावर 5 बोटं उमटली. ती थाप इतकी जोरात होती की ती श्वेता काही क्षण सुन्न झाली आणि तिच्या ओठातून रक्त आलं. श्वेताचे डोळे पाणावले होते, पण तिची चूक खूप मोठी होती, त्यामुळे ती गप्प राहिली. माफ कर. काय म्हणालीस तू? तुला मी माफ करू? इतक्या मोठ्या चुकीला मी माफ करू? अगं, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. माझं प्रेम, माझा मनिक, त्याला दुखावून मी आयुष्यातले 15 वर्ष एकटीने घालवले. माझ्या कुटुंबाला सोडून दिलं आणि निघून गेले. 15 वर्ष काय असतात माहिती आहे तुला? मेघना बोलताना थरथरत होती. तिचा श्वास जोरात चालू होता. डोळे भरून आले होते. अगं, मी त्याच्यापासून लांब झाले, पण त्याची आठवण मला कायम रडवत राहिली. 15 वर्षांपूर्वी मी स्वतःला गमावलं. रडून रडून दिवस काढले, कारण मी माझ्या मनिकला दुखावलं होतं. सत्य तर मला नेहामुळे समजलं आणि मी ते सांगणार होते, पण त्याआधीच मी आजीला गमावलं, माझ्या मनिकला गमावलं, माझ्या डॅडीचं प्रेम गमावलं. मॉमपासून लांब राहिले, भावापासून लांब राहिले आणि माझ्या अंकल आणि डॅडीची मैत्री संपवली फक्त तुझ्यामुळे. मेघना रागाने दात खात होती. ती पुन्हा त्या श्वेताच्या कानाखाली मारते आणि तिचा तोल जाऊन ती जमिनीवर जोरात आदळते. तिला बेशुद्ध झालेलं पाहून सगळे पॅनिक होतात. मनिक तिला पटकन उचलतो आणि सोफ्यावर ठेवतो. डॉक्टरला बोलवतात. मॉम, आपली मुलगी घट्ट पकडून बसतात. जसं काय सोडलं तर ती पुन्हा निघून जाईल. डॉक्टर, कशी आहे मेघना आता? पुरुषोत्तमराव विचारतात. आता त्या ठीक आहेत, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा तणाव होऊ देता कामा नये, नाहीतर त्यांचा BP पुन्हा वाढू शकतो. त्या आधीच हायपर होऊन बेशुद्ध झाल्या आहेत. अजून थोडं जास्त टेन्शन झालं असतं तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं असतं, डॉक्टर सांगतात. ठीक आहे डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ तिची, मितेश म्हणतो. येतो मी सर, डॉक्टर विहानला म्हणतो आणि जातो. डॉक्टर गेल्यावर पुरुषोत्तमराव मेघनाच्या बाजूला बसतात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. डोळे भावनांनी भरून आलेले. समोर बेशुद्ध पडलेली आपली मुलगी पाहून त्यांचं हृदय भरून आलं. त्यांना चांगलंच माहिती होतं की ही त्यांची मुलगी मनाने खूप हळवी आहे, पण वेळ आली की तितकीच कठोरसुद्धा. शेवटी तिच्यातही तिच्या वडिलांचेच गुण आहेत. त्यांनी हळूवार तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि केसांवरून हात घेतला. हे पाहून मॉमचं हृदयही भरून आलं. आजोबाही शांतपणे सगळं बघत होते. मनोहररावही सुन्न झाले होते. खूप वर्षांनी ते मेघनाला भेटत होते. तिथे विहान, प्रिशा, मितेश, दिशा आणि सुद्धा बाजूलाच उभे होते.